आम्ही वरती जातो नाही मित्र आबाद ते तिकडे शिवसैनिक आहे. नाही 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 मला टायमिंग दिले तुमच्याकडे आयडी नाही ड्रेस नाही चला ते आम्ही एक्सेप्ट करतो. चला कंपनी दिली असेल कंपनीला भीक लागली आहे बाहेरून कंपनी आली आमच्या महाराष्ट्रामध्ये कमवायला आलेली कंपनी आहे आणि असे अनलिगल धंदे करून महाराष्ट्रात चालणार नाही. पॉलिसी महत्वाची आहे की लोकांचा जीव महत्वाचा आहे काय महत्वाचं आहे तुम्ही पण जोडीला बाजूला नाही नाही आम्हाला जाऊन बघून दे ना वरती हे मारी बोलते ना प्रेमाने वाग समजलं ना प्रेमाने बोलते ना प्रेमाने वाग तुला नाही हत्यार आम्हाला दाखवतं वरती काय झोलमाल झाला तर आम्हाला दाखवतं आहे बघ आम्हाला हातापायी वरती यायला लावू नका हा प्रेमाने दाखवचल प्रेमाने दाखवचल प्रेमाने दाखवचल प्रेमाने दाखवचल तू पण तुमचं काय निघालं असं तुमचं काय निघालं लीगल काय ते मला बघायचं आहे हे तुमचं लीगल नको ना थांबा फ्रीजर कुठे फ्रीजर कुठे आतमध्ये फ्रीजर कुठे आहे ते दाखव ऍक्च्युली हा निष्काळजीपणा आहे ना हा निष्काळजीपणा जो आहे तो इकडचे जे ड्रग्ज इन्स्पेक्टर आहेत त्यांचा आहे आम्हाला पत्रकारांना येण्यापासून रोखता हा काय कारण आहे का तुम्ही ड्रग्स विकताय का गांजा विकताय का चरस विकताय होऊ पण शकते ते पण फ्रीज कुठे फ्रीज दाखव ना फ्रीज कुठे दाखव ना आता इथपर्यंत आलो मित्रा हे बघा हे कांदे बघा आता पोलिसांना येऊ जरा त्यांना पण कळू जरा काय धंदे करताय ते तुम्ही पोलिस येऊन काय करणार आम्ही अतिरेकी आहोत का हा अतिरेकी आहोत आम्ही का गुंड आहोत आम्ही यांनी इकडे या तुम्ही यांनी हे प्रोडक्ट यांच्याकडनं ऑनलाईन एक आईस्क्रीम आहे बरोबर आहे आता या आईस्क्रीम मध्ये किडे लागलेत बरोबर आहे हा पॅकेट मध्ये किडे लागलेले आहेत बरोबर आहे चला ठीक आहे किडे लागले तर त्यांनी यांना जाब विचारला बरोबर आहे तर यांचं कर्तव्य काय बनतं कस्टमर म्हणजे तुमचा देव ना कस्टमरला पण त्यांचे अधिकार दिलेले आहेत ना सर. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे नालासोपारा पश्चिमेच्या झेप्टो त्यांच्या कार्यालयामध्ये हे त्यांचं कार्यालय हे वर्कशॉप देखील आणि या ठिकाणी सगळं स्टोरेज देखील केलं जातं. आपण ऑनलाईन ऑर्डर करतो आपल्याला आईस्क्रीम वगैरे काय पाहिजे असतील तर पण ऑर्डर करताना एक गोष्ट सावध व्हा ही बातमी खास करून मी तुमच्यासाठी बनवतोय कारण काल या भाऊने एक आईस्क्रीम खरेदी केला आणि अक्षरशः त्या आईस्क्रीमच्या पॅकेट जेव्हा त्यांनी उघडला तर त्या पॅकेटमध्ये आपल्याला किडे पाहायला मिळाले. दादा तुझं नाव सांग राहायला कुठे आहे तू किती वाजता तो आईस्क्रीम मागवला होता 11:30-12 काहीतरी आईस्क्रीमच्या पॅकेट जेव्हा उघडलं किडे तुला दिसले तर तू काय केलं मी जसं पॅकेट खोललं त्याचा व्हिडिओ बनवला आणि त्याला रिटर्न दिलं तो सांगतो मी तुम्हाला चेंज करून आणून देतो म्हटलं मला चेंज नको तू घेऊन जा मी डायरेक्ट झेप्टोचं जे दुकान शॉप आहे तिकडे येईल मग मी भाऊला घेऊन इकडे आलो. हे शिवसेनेचे जे उपशहराध्यक्ष आहेत ते तुमचे भाऊ आहेत का मग नंतर तुम्ही काय केलं इकडे आम्ही लाईव्ह फेसबुक लाईव्ह पण केलं होतं त्यांना सांगितलं का तुमच्या याच्यातून आईस्क्रीम मधून किडे निघाले चेक केलं नंतर मग दुसरा एक पॅकेट काढलं त्याच्यामध्ये पण किडे होते त्याच्यामध्ये पुरी बुरशी लागलेली होती त्यांनी दुसरं जे एक्सचेंज मध्ये द्यायला लावलेलं ना ते आम्हाला परत त्यांनी दाखवलं त्यांचा जो होता त्यांचा जो डिलिव्हरी होता त्यांनी त्याच्यावरती अख्खी बुरशी लागलेली होती म्हणजे हे सांगतात एक प्रोडक्टला किडे लागले एक प्रोडक्टला बुरशी लागली आहे हे सांगतात 2 दिवस पाऊस होता म्हणून तुम्ही असं काय पण खायला देणार म्हणजे बुरशी लागलेलं किंवा किडे लागलेल्या वस्तू हे खायला देणार म्हणजे नक्की चाललंय काय आणि हा एकदा ना हा मागे पण एकदा दोनदा प्रकार घडलेला होता म्हणजे वारंवार इकडे येत होते आणि ते तर जाऊन दे इकडे सगळ्यात मोठी गोष्ट आहे एवढं मोठं स्टोअर आहे ग्राउंड फ्लोअर आहे फर्स्ट फ्लोअर आहे आणि यांना इकडे स्टोअर मॅनेजरच अवेलेबल नाही रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत त्यांचं स्टोअर चालते कोण परमिशन देते यांना ती परमिशन यांच्याकडे आहे की नाही ती पण तपासावी लागेल आणि कुठे आहे परमिशन तिकडे नोटीस बोर्डवरती लावलेली आहे. आता ह्याने असं सांगितलं की तुमच्याकडनं त्यांनी जे आईस्क्रीम घेतलं ज्या चिनो कंपनीचं आईस्क्रीम घेतलं ते ऍक्च्युली फॉरेन कंपनी बरोबर आहे स्टोरेज तुमच्याकडे होते किडे लागण्याचं कारण काय सांगा किडे प्रोडक्टला नव्हते अरे ते मी व्हिडिओवर दाखवतोय हा सरळ सरळ खोटं बोलतोय तुला तू तो प्रोडक्ट बघितला का त्याच्यावर किडे होते की नव्हते प्रोडक्टच्या आतमध्ये पण व्हिडिओ मध्ये बघू शकता बॅग वरती किडे होते नव्हते आता ह्याचं पहिलं खोटं मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतोय किडे नव्हते अरे मित्रा हे बघ ऐक ही कंपनी काय तुला आयुष्यभर पोचणार नाहीये उद्या सेटर बंद झाला ना तुमच्यासाठी पण आम्हालाच लढावं लागणार आहे
खोटं नका बोलू. अक्षरशः त्या पॅकेटवरती किडे लागले होते की नाही? पॅकेटवरच्या प्रोडक्टवर किडे नव्हते, पॉकेटवर किडे होते. बॅगवर नाही, त्याला पण आहे. नाही, मी व्हिडिओवर दाखवतोय. अक्षरशः त्या पॅकेटवरती किडे चाललेत. बघ हे काय आहे? पॅकेटच्या आतमध्ये हे पण काय आहे? हे पॅकेटवर किडे नाहीयेत. चल मी सांगतो की चल आतमध्ये प्रोडक्ट मध्ये नाही, पण बॅगवर किडे आहेत की नाही? अरे बोल तू. तुझ्यावरती मी क्लेम नाही करत आहे. तू मराठी आहेस, तुझ्यावरती नाही क्लेम करत आहे मी. हे किडे आहेत की नाही सांग दादा. बरोबर आहे ना? आता हे खाऊ आपण आपल्या घरातल्या कोरोना द्यायचं का खायला? त्यांच्याकडे आता उत्तर नाही, निरुत्तर झालेले आहेत ते. हे माजोर्डे आहेत. हे ऑनलाईन कंपनीत आपण आईस्क्रीम वगैरे मागवतो, एखादं खाद्य प्रोडक्ट मागवतो, पदार्थ मागवतो, आणि हे लोक याची काळजी कशी बाळगतात ते देखील मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो, पण ते आपल्याला आतमध्ये जाऊन देत नाहीत. मित्र 5 मिनिटं झालेला, आम्ही आता वरती जाणार. मॅनेजर कुठे आहेत? 11 वाजता मॅनेजर पाहिजे ना. काल त्यांनी पण सांगितलं 11 वाजता येणार आहेत. मॅनेजर कुठे आहेत? मग तुम्ही काय अथॉरिटी घेताय स्टोअरची? तुम्ही घेता जिम्मेदारी? कोण माणूस मेला तर तुम्ही लिहून देता काय जिम्मेदारी झाली? काय त्याच्या आयुष्यात बिघाड झाला काय? त्याची तब्येत बिघडली? तुम्ही लिहून द्या आत्ताच्या आत्ता. चला आत्ताच्या आत्ता तुम्ही लिहून द्या मला. आम्ही वरती जातोय. चला. मॅनेजरला बोला. अडवायचं नाही. अडवतो म्हणजे तुम्ही पण जोडीला बाजूला. नाही आम्हाला जाऊन बघून दे ना वरती. नाही आम्हाला बघून दे ना वरती. तो या कॅमेरा घ्या वरती. या कॅमेरा घ्या वरती. कॅमेरा घ्या वरती. या वरती कॅमेरा घ्या वरती. बघून दे ना वरती काय झोलमाल आहे तो. घ्या कॅमेरा घ्या वरती. आम्हाला दादा प्रेमाने बोलते ना, प्रेमाने वाग. समजलं ना? प्रेमाने बोलतो ना, प्रेमाने वाग. तुला बोलतो समजलं ना? प्रेमाने बोलतो, प्रेमाने वाग. बोलणार तू. आम्हाला दाखवतो वरती काय झोलमाल त्याला तर आम्हाला दाखवतो. बघ आम्हाला हातापायी वरती यायला लावू नका. प्रेमाने दाखव. चल प्रेमाने दाखव. चल प्रेमाने दाखव. चल प्रेमाने दाखव. चल तू पण ये. नाही तुम्हाला हे काय दाखवलं पाहिजे. तुमचं काय निघालं? तुमचं काय निघालं? तुमचं लिगल काय ते बघायचं. सर तुमचं लिगल काय ते मला बघायचंय. हे तुमचं लिगल काय बघून दे. तुमचं लिगल काय चालते ते बघून दे ना. कुठे आईस्क्रीमचा फोर्स कुठे? तुमचं लिगल काय ते आम्हाला बघून दे ना. फ्रीजर कुठे आहे तुमचा? पुढे फ्रीजर कुठे आहे तुमचा? दाखवा. फ्रीजर फ्रीजर दाखवा. फ्रीजर 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 कुठे आहे तो दाखवा. फ्रीजर फ्रीजर कुठे आहे दाखवा. फ्रीजर कुठे आहे तो आम्हाला दाखवा. कॉल ला पोलीस येतील. फ्रीजर कुठे आहे तो आम्हाला दाखवा. हा निष्काळजीपणा जो आहे तो इकडचे जे ड्रग्ज इन्स्पेक्टर आहेत त्यांचा आहे. हे पैसे घेऊन आहे ना त्या लोकांना परमिशन देतात आणि इथे व्हिजिटला सुद्धा येत नाहीत. याच्यात दिसते आता जे वर्कर लोक पळतात आहे ना, मला तर वाटते कमी एज वाले पण याच्यात कामाला. हा काय कारण आहे? का तुम्ही ड्रग्स विकताय का गांजा विकताय का चरस विकताय? होऊ पण शकते ते पण असू शकते. इकडे काय विकताय ते पण का याच्या मागे ड्रग्सची तस्करी होते तुमची? कुठे आहे? मला फ्रीज बघायचा आहे तुझा. कुठे आहे फ्रीज? फ्रीज दाखव मित्रा. फ्रीज कुठे? फ्रीज कुठे? फ्रीज दाखव ना. फ्रीज कुठे दाखव ना. आता इथपर्यंत आलो मित्रा. इथपर्यंत आलो की हे कांदे बघा. आता असे किती प्रोडक्ट निघतील याच्या वेळेला. हे बटाटे पण बघा. हे बघा. आता हे बोलतात बुरशी नाही. बुरशी नाही तर काय? ही बुरशी नाही तर काय? हा म्हणजे काय? हा हे काय? आता हे बोला ना. हे काय? याला काय लागले? आहे की या ऑनलाईन कंपनीतून एखादं प्रोडक्ट खरेदी करताय तर कृपया करून या सगळ्या गोष्टींची तपासणी करा. आणि वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत जे काही फूड इन्स्पेक्टर येत आहेत त्यांना माझी विनंती आहे की अशा या कंपनीमध्ये हप्त्याला एक व्हिजिट द्या. तुम्हाला काय काय यांचं गोड बंगाल ना ते दिसेल. खरं तर यांचे जे स्टिकर आहेत ना लावलेले एक्सपायरी डेटचे ते देखील तपासावे लागणार आहेत. कारण काही कंपन्या काय करतात, एक्सपायर झालेले जे काही प्रोडक्ट आहेत ते पुन्हा त्याच्यावरती काढून पुन्हा एकदा त्याच्यावरती लेबल लावतात. असे कित्येक प्रकार आहेत. आता तो म्हणतो की आमच्या कंपनीची पॉलिसी आम्ही कोणाला वरती जाऊन देणार नाही. तुम्हाला तुमच्या कंपनीची पॉलिसी महत्वाची आहे की लोकांचा जीव महत्वाचा आहे? हे आता जे ऑनलाईन पदार्थ मागवतात त्यांना ठरवायचं आहे. माझ्यासोबत आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना लोक आहेत. येऊ दे ना पोलिसांना येऊ दे ना. त्यांना पण कळू दे ना काय धंदे करतात ते तुम्ही.
पोलीस येऊन काय करणार का? आम्ही अतिरेकी आहोत का? हा, अतिरेकी आहोत आम्ही का गुंड आहोत आम्ही? अरे आमचं काम आहे, जे चुकीचं चालत असेल ना ते लोकांसमोर आणणं आमचं काम आहे ना. ह्यांनी इकडे या तुम्ही, यांनी हे प्रोडक्ट यांच्याकडनं आईस्क्रीम आहे ते. एक मिनिट, आईस्क्रीम बरोबर आहे. आता या आईस्क्रीम मध्ये किडे लागलेत बरोबर आहे. हा पॅकेटमध्ये किडे लागलेले आहेत बरोबर आहे. चला ठीक आहे, किडे लागले तर त्यांनी यांना जाब विचारला बरोबर आहे. तर यांचं कर्तव्य काय म्हणतं? कस्टमर म्हणजे तुमचा देव ना, कस्टमरला पण त्यांचे अधिकार दिलेले आहेत ना सर. मित्र ते यांना बोलून हा काय टीएल आहे? अरे कधीपासून आम्ही आम्ही आलोच नाही. कधीपासून वसले सांगतात आहे, कधीपासून वसले सांगतात आहे. आता या ठिकाणी पोलीस आलेले आहेत, मॅनेजर येत आहेत. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की एखादं आईस्क्रीम त्याच्या पॅकेटवरती जी काही किडे आपल्याला पाहायला मिळाले, प्रोडक्टच्या आतमध्ये पण देखील किडे आहेत. म्हणजे आपण पैसे देऊन एखादं सामान खरेदी करतो ना, आता झेप्टो म्हणजे ब्रँड झाली की नाही, झोमॅटो म्हणजे ब्रँड झाली की नाही. आता हे ब्रँड मध्ये असलेली लोक जर अशी करतील तर सामान्य नागरिकांनी करायचं काय? इथले जे ड्रग्स इन्स्पेक्टर आहेत त्यांना वेळ नाहीये. खरं तर एकच ड्रग इन्स्पेक्टर असल्यामुळे या ठिकाणी या विभागामध्ये हा सगळा गोंधळ कारभार चालतो. हा कारभार आपण उघड करतोय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने. या सर्व विषयी आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.